आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। प्रभाकर घोटे असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो त्र्यंबकेश्वर परिसरात फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। त्र्यंबक शहरात रिंग रोडच्या नाशिक गेटजवळ असलेल्या गाळा नंबर 4 समोरील हॉटेल मंगलमूर्ती समोर दिनांक 21 रोजी सकाळी 7 वाजता एका अज्ञात साधूचे प्रेत आढळून आल्याची खबर दीपक रवींद्र गंगाळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांच्या चौकशी दरम्यान भगवे वस्त्र परिधान केलेला हा साधू असल्याने व जवळील CCTV फुटेजमध्ये या साधूची हत्या 2 ते 3 तरुणांनी हातबुक्या बेदम मारहाण करून असल्याचे स्पष्ट दिसत आहे। याबाबत संशयित आरोपींची फिर्याद त्र्यंबक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन रमेश गवळी यांनी दिनांक 22 रोजी सायंकाळी 4च्या दरम्यान संशयित आरोपी बाळू पांडुरंग कसबे व अजय उर्फ चिक्या दत्तू गमे या दोघांना पकडण्यात आले आहे। ही हत्या कशावरून घडली याबाबत तपास सुरू आहे। आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 व 3(5) प्रमाणे 2023 चे कलम 103 व 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचारी, त्र्यंबकेश्वर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।